डेली अटेंडन्स, रोज मस्तर चेक करणार, स्वतःची लायकी कमी करून घेण्यासारखं काम आहे. ऑर्गनायझिंग इन्व्हेस्टमेंट्स कोणाचं काम आहे? इन्व्हेस्टमेंटला ऑर्गनाईज करणं. लीडर करू शकतो, उद्योजक पण याच्यात लक्ष घालू शकतो. टेक डेली मीटिंग्स, रोजच्या मीटिंग घेणं कोणाचं काम आहे? मॅनेजरचं. रिक्रुटमेंट प्लॅनिंग, कंपनीमध्ये नवीन माणसं रिक्रूट करायची आहेत, कोणाचं काम आहे? मॅनेजरचं. बाईंग कम्प्युटर्स, फॅक्स मशीन्स, लॅपटॉप, फोन्स, कार्स, हे कोणाचं काम आहे? कंपनीमध्ये कम्प्युटर, फॅक्स मशीन वगैरे सगळं घ्यायचं आहे. आजकाल फॅक्स मशीन नसतात, पण टॅब्स, फोन घेणं हे कोणाचं काम आहे? मॅनेजर करतो. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, लोकांचा परफॉर्मन्स योग्य आहे की नाही बघणं हे कोणाचं काम आहे? एक मॅनेजर काम करू शकतो. हे बुक एअरलाईन तिकीट्स, फॅसिलिटेट स्टे अरेंजमेंट्स, एअरलाईन तिकीट्स बुक करणं कोणाचं काम आहे? मॅनेजर काम. काय काय उद्योजक असतात. आईला दिल्ली कुठे स्वस्त आहे? ibbo.com. नाही इकडे थोडं महाग आहे. अच्छा यात्रामध्ये बघतो, हे करतो काम तो. मागे मी एका उद्योजकाला भेटायला गेलो होतो, तर त्याच्या असिस्टंटने सांगितलं की ते बिझी आहेत. बोला काय करतात? बोला मीटिंगमध्ये आहेत. कोणाबरोबर? नाही फिनाईलवाला आलाय. बोले फिनाईलवाला काय करतायत? नाही ते फिनाईल घ्यायचे आहेत ना आपल्याला महिन्याची. साहेब बसले आहेत. तो फिनाईलवाला बसला आणि हा बसला उद्योजक. त्याने रेट सांगितलं 150. हा बोला खूप जास्त आहे, काय कमी करणार? बोला सर तुमच्यासाठी 5 रुपये कमी करतो. बोला नाही 100 रुपयात दे. 2 तास डिस्कशन केलं आणि 135 रुपयाला फिनाईलची बाटली घेतली. सगळं त्याला शर्ट घेतलं, पॅन्ट घेतली. तो बोला साहेब चड्डी तरी सोडा, ती पण अर्धी घेतली. आणि फुल नेगोशिएशन करून 135 रुपये फिनाईलची बाटली घेतली. 15 रुपये वाचवले. हे त्याचं काम होतं. आणि बाहेर येऊन बोलणार पण अभिमानाने, बाग तुला 150 रुपये बोलत होता ना, मी 135ला घेतलं. ओके. लास्ट, रिलीज सॅलरीज, इन्सेंटिव्ह अँड कमिशन्स कोणाचं काम आहे? अकाउंटंट. एक मॅनेजर काम करू शकतो. येस ऑर नो? तुम्ही सध्या कुठल्या लेवललात? आता बोला, तुम्ही सध्या कुठल्या लेवललात? मॅनेजर. व्हेरी गुड. आज तुम्हाला ते तरी लक्षात आलं. आणि जर कंपनी वाढवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? अच्छा मला सांगा, हे ज्या तिन्ही जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या एका माणसाच्या, एक माणूस करू शकतो का? तिन्ही जबाबदाऱ्या एक माणूस करू शकतो का? नाही करू शकतो, पण कधी? इनिशियल स्टेजला. परफेक्ट. म्हणजे जेव्हा धंदा सुरू केला तेव्हा माझ्या कंपनी CEO मीच, अकाउंटंट पण मीच, डिलिव्हरी बॉय पण मीच, कस्टमर केअर पण मीच, पिऊन पण मीच, भंगी पण मीच. 1998 धंदा सुरू केला. आय वॉज एव्हरीवन. पण 2008 साली पण तूच भंगी, 2018 साली पण तूच अकाउंटंट, 2028 साली पण तूच सुपरवायझर राहणार. काहीतरी गडबड आहे. मग जर तुम्हाला खरोखर कंपनी वाढवायची असेल तर पहिल्यांदा मॅनेजमेंटकडून हात काढा. मॅनेजरची कामं कोणाला तरी डेलिगेट करा. मॅनेजरची कामं डेलिगेट करा. हळूहळू लीडरशिपच्या कामांमधून सुद्धा हात काढून घ्या. आणि कालांतराने फक्त उद्योजकाच्या कामावर फोकस करा. ऑलराईट. हळूहळू. उद्यापासून नाही करायचं, नाहीतर साला कंपनीत तू आणि रिसेप्शनिस्ट आणि बोलणार मी काय नाही करणार. बायको पण बोलेल हा गुरुवारी सकाळपर्यंत बरा होता, कुठेतरी गेला, आजकाल बोलतो काय नाही करत. हळू करायचं. आधी माणसं आणायची, त्या माणसांना तयार करायचं, त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवायच्या, मग बाहेर मॅनेजमेंटपासून, मग बाहेर लिडरशिपपासून, आणि मग उद्योजकाचे सगळेच्या सगळे बेनिफिट्स एन्जॉय करायचे. सुट्ट्या घ्यायच्या, दीपिकाबरोबर जायचं, बिकिनी कॅलेंडर शूट करायचे. बहुत कुछ कर सकते हो, पर उसके लिए अभी टाइम है. ऑल राइट. सो आपण एक काम करूया, विल टेक अ ब्रेक.
बाहेर तुमच्यासाठी काही खाण्याची वगैरे सोय केली आहे आणि काय मजा आहे ना, आज फुकट आहे. ऑल राईट. सो जा, त्याचा आस्वाद घ्या. खालच्या लोकांनी खालीच बसा, वरच्या लोकांनी लगेच मौका देके चौका मत मारू, आईला हा गेला आता बसायचं. सो वरच्या लोकांनी वरच बसा, खालच्या लोकांनी आपापल्या सीट बदलू नका, तिकडेच राहा. इतरांना अडचण होईल असं काही करू नका. आता वाजलेत 12. आपण भेटणार आहोत शार्प 12:20. ऑल राईट. थँक्यू सो मच ऐकून घेतल्याबद्दल. पहिल्या हाफमध्ये आपण बघितलं होतं की उद्योजक साधारण काय चुका करतो. आपण थोडा त्याला पुढे घेऊन जाणार आहोत की उद्योजक कधी चुका करतो आणि कशा चुका करतो आणि याच्यावरचं सोल्युशन आपण डिस्कस करणार आहोत. सो मॅनेजमेंट, लीडरशिप आणि एंटरप्रेन्योरशिप या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला मॅनेजमेंटपासून बाहेर पडावं लागेल, लीडरशिपवर फोकस करावं लागेल, कालांतर लीडरशिप सोडावी लागेल आणि एक वेळ अशी होईल तुम्ही फक्त उद्योजकतेवर फोकस कराल. आता आपण बघणार आहोत वेअर डू एंटरप्रेन्योर्स फेल. आपण अयशस्वी कुठे होतो. आपल्याला याचा अर्थच कधी कळला नाही की ओनरशिप आणि स्टेक होल्डिंग. आपल्याला काय वाटलं की आपण बिझनेसचे कोण आहोत, मालक आहोत, ओनर आहे. पण ओनरशिप आणि स्टेक होल्डिंग, शेअर होल्डिंग आणि स्टेक होल्डिंग ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मला सांगा, इन्फोसिस कंपनीचे मालक कोण? नारायण मूर्ती. किती टक्के आहेत त्यांच्याकडे, कोणी सांगू शकेल? 0.03. ओके. अजून कोणी? 0.3. अजून 2.33. ओके. अजून? येस. सॉरी. ओके. टाटा कंपनीच्या रतन टाटाकडे किती मालकी आहे कंपनीची? रतन टाटा चालवत होत ना कंपनी, त्यांच्याकडे किती आहेत कंपनीचे? सॉरी, 2%. ओके. 2% साहेब खूप मोठे आहेत. 2% इज अ ह्यूज अमाऊंट. टाटा सन्सकडे फक्त 16% आहेत, विच इज अ होल्डिंग कंपनी. सो लक्षात ठेवा की शेअर होल्डिंग आणि स्टेक होल्डिंग हा वेगळा प्रकार आहे. नारायण मूर्ती हे कंपनीचे स्टेक होल्डर आहेत. स्टेक होल्डर आहेत म्हणजे आपण सगळे शेअर होल्डर आहोत. आपण सगळे शेअर होल्डर आहोत इन्फोसिसचे, ज्यांनी ज्यांनी शेअर्स घेतले आहेत. नारायण मूर्ती हे फक्त स्टेक होल्डर आहेत. त्यांना ती कंपनी चालवायला सगळ्या शेअर होल्डरनी परवानगी दिली आहे. ऑल राईट. त्यांच्याकडे आहेत फक्त 0.03%, सॉरी 0.3%, एवढेच फक्त नारायण मूर्तींकडे आहेत. रतन टाटांकडे तेही नाही आहेत. पण रतन टाटा तरी कंपनी चालवतात कारण ते स्टेक होल्डर आहेत. आपण आपली कंपनी चालवतो, आपल्याकडे कंपनीचे किती आहेत? 120%. म्हणजे अजून कोणाचे 20-30% पण घेऊन टाकलेत. सो लक्षात ठेवा मित्रांनो, शेअर होल्डर कधी कंपनीत येत नाही, स्टेक होल्डर कंपनीत येतो. आणि स्टेक होल्डर कंपनी चालवतो कारण स्टेक होल्डरकडे त्या कंपनीला चालवण्याचं आणि त्याला पुढे नेण्याचं आवश्यक स्किल्स आणि कौशल्य असतात. सो जर आपल्याला खरोखर एक मोठे एम्पायर बनवायचं असेल तर आपल्याकडे खूप जबरदस्त असे स्टेक होल्डर असले पाहिजेत. आपण तर शेअर होल्डर असणार. टाटा सन्सचे जे कोणी आहेत ती लोक कंपनीत कधी येत नाहीत. रिलायन्सचे शेअर कोणाकडे आहेत? रिलायन्सचे एनीबडी? तुम्ही जाता का रिलायन्समध्ये रोज? किंवा मुकेश अंबानीला बोलता आज तू जा, आज मी कंपनी चालवतो? कधी असं बोलू? तो बोलेल साहेब जरा घरी निघा. सो लक्षात ठेवा, शेअर होल्डर कधी कंपनीत जात नाही. आपण कंपनीत रोज जाऊन काय करतो आपल्याला माहिती आहे. सो वी विल नीड स्टेक होल्डर्स इन फ्युचर. आपल्याला अशा हुशार माणसांची गरज लागणार आहे की ज्यांना हा धंदा परफेक्ट माहिती आहे. जेव्हा किशोर बियानीने बिग बाजारची इन्शुरन्स विंग आणली होती तेव्हा त्याने ICICI कंपनीचा इन्शुरन्सचा बिझनेस संपूर्णपणे हँडल करणाऱ्या वैद्यनाथनला आपल्या कंपनीत हायर केलं होतं. त्याने स्वतः काय नाही केलं,
कारण किशोर बियानीला इन्शुरन्समधलं काही कळत नव्हतं. त्याने इन्शुरन्समधला एक माणूस आणला आणि त्याला स्टेक होल्डर बनवलं. सो ओनरशिप कोणाकडे असली पाहिजे? शेअर होल्डर की स्टेक होल्डरकडे? स्टेक होल्डर शुड रन द कंपनी, नॉट अस. वी आर ओनली ओनर ऑन द पेपर. सो भविष्यात अशा स्टेक होल्डरची आपल्याला गरज लागणार आहे. आपल्याला याचा फरक कधी कळला नाही. सेकंड, लॉयल्टी टू कॉम्रेड्स. आपण आपल्या साथीदारांवर खूप निष्ठा ठेवतो. म्हणजे आपल्याकडे काही माणसं कामाला असतात, वर्षानुवर्ष कामाला असतात. आपल्याला वाटतं तीच आपली खास माणसं आहेत आणि ह्यांनाच घेऊन मी कंपनी बनवणार. आपला गैरसमज आहे. ती प्रामाणिक असतात, नो डाऊट अबाउट इट. ती लॉयल आहेत. पण लॉयल माणूस कधीही कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकतो फक्त एक टॅलेंटेड माणूस. आणि आपल्याला टॅलेंटेड माणसं पाहिजेत. लॉयल्टी हा एकमेव फॅक्टर आपला असता कामा नये. तसे लॉयल माणसं आपल्याकडे बरीच असतील ना कंपनीमध्ये. काही काही लोकांच्या कंपनीमध्ये असतात सगळे. काकाचा मुलगा, मामाचा मुलगा, मेवणा, मामा, सगळे लोक असतात. फॅमिली एंटरप्राइज. काही काही लोक बोलतात की सर तुम्ही असं बोलता की कामगारांवर निष्ठा ठेवायला नाही पाहिजे, साथीवर निष्ठा नाही ठेवायला पाहिजे. पण माझ्याकडे एक माणूस आहे 20 वर्षापासून काम करतो. तुला मग? नाही सर, तो आणि मी आम्ही दोघांनी ज्यावेळेस कंपनी सुरू केली तेव्हा तो पण माझ्याबरोबर होता. तेव्हा आम्ही दोघे चड्डी बनवण्यामध्ये काम करायचो साहेब. मग तुला काय वाटतं आजही तुला करायची इच्छा आहे अशी? अरे बॉस, तो जो माणूस आहे तो तेव्हा फक्त काम करत होता. आता तुझ्या कंपनीला ग्रोथ करायचं आहे. तो माणूस कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी इनकॅपेबल आहे. तुला आता केपेबल टीमची गरज लागणार आहे तुझ्या कंपनीला ग्रो करण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांच्यात फक्त अडकून राहू नकोस. बऱ्याच फॅमिलीची लोक ज्या बिझनेसमध्ये आहेत त्या बिझनेसमध्ये तर उद्योजकाची आणखीन वाट लागलेली असते. त्याचा पूर्ण वेळ आपल्या हाताखालच्या जे काम करणारे जे सगळे नातेवाईक लोक आहेत ना ह्यांचे रुसवे फुगवे काढण्यात जातो. म्हणजे ह्याला काय बोललं की आत्या नाराज, आत्याला काय बोललं की मामा नाराज. हा दिवसभर फक्त रुसवे फुगवे काढतो. तू नाराज नकोस, तू नाराज नकोस. जर तुम्ही हे करत राहिलात तर कंपनी कधी वाढवणार? सो यू गॉट टू वर्क विथ प्रोफेशनल्स. हे प्रोफेशनल्स लोकच, टॅलेंटेड लोक तुमच्या कंपनीला पुढे घेऊन जाणार आहेत. प्रामाणिक माणूस तुमच्या कंपनीत 30 वर्ष जरी राहिला तर तुमची कंपनी 1 इंच पण पुढे राहणार नाही. पण जर टॅलेंटेड माणूस तुमच्या कंपनीत आली तर तुमची कंपनी 3 वर्षात कायापालट होऊ शकते. याचं एक उदाहरण आहे. LG इंडिया ज्यावेळेस इंडियात आली होती त्यावेळेस त्यांचं टर्नओव्हर खूप कमी होतं. 6 करोडच्या आसपास टर्नओव्हर करायचे फक्त. आणि त्यांनी सगळी कोरियातली आपली माणसं आणली होती कंपनी चालवायला इंडियात. आणि त्यांना कधी यश मिळालंच नाही. मग शेवटी त्यांनी एक दिवशी इंडियातल्या एका हुशार माणसाच्या हातात कंपनी दिली. त्याचं नाव होतं राजीव कारवाल. त्याच्यात कंपनी दिली. 3 वर्षात त्याने कंपनीमध्ये असे बदल घडवले. ही वॉज अ लीडर और अ स्टेक होल्डर. 3 वर्षात त्या माणसाने त्याच कंपनीचं टर्नओव्हर फ्रॉम 6 करोड ते कितीपर्यंत नेलं असेल एक अंदाज? 1200 करोड 3 वर्षात. कंपनीला अशा प्रकारे ग्रोथवर घेऊन जायला प्रामाणिक माणसांना लागत साहेब, टॅलेंटेड माणसं लागतात. ह्याच्या पुढे शपथ घ्या की कंपनीत फक्त टॅलेंटेड माणसं येतील. आणि आम्ही जे प्रशिक्षण आम्ही सांगतो की अशा टॅलेंटेड माणसांना कसं आणायचं, त्यांची रिक्रुटमेंट कशी असली पाहिजे, त्यांना काय प्रश्न विचारायचे. आपल्याकडे माहिती आहे आपण माणसांचे इंटरव्ह्यू घेतो ना, तो पण एक मजेदार किस्सा असतो. एकदम मजेदार असतात ते इंटरव्ह्यू. म्हणजे आपण इंटरव्ह्यूला काय विचारतो साधारण? साहेब तुम्ही रेकॉर्डिंग करताय का मोबाईलने? CD घ्या ना, 300 रुपयाला मिळेल. तेव्हा ना लाईट आहे ना असा मला डोळ्यात येतोय म्हणून फक्त. ठीक आहे ना, 300 रुपयाला मिळेल साहेब फक्त. आज बुक करा. आज बुक केली 300 रुपयाला CD मिळेल. उद्या आलात तर 600 रुपये. त्यामुळे आजच बुक करून ठेवा. 300 रुपयात ही CD आमचे मुंबईचे पार्टनर सागर गावडे तुमच्याकडे कुरिअरने CD पोचवतील. जर कोणाला CD हवी असेल तुम्ही बुक करा. माझ्या इतर पण CDज बाहेर आहेत. अजूनही बरेच व्हिडिओज वगैरे मी यूट्यूबवर पण अपलोड केले आहेत. तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता. इज दॅट क्लिअर? ऑल राईट. सो मी सांगत होतो की तुम्हाला टॅलेंटेड लोकांची गरज आहे. आणि टॅलेंट लोकांना फाइंड आउट करणं ही पण एक प्रोसेस आहे.
म्हणजे आम्ही खास टॅलेंट ॲक्विजिशन प्रोसेसमध्ये सगळं शिकवतो. ऑलराईट. आपले इंटरव्ह्यू कसे असतात नॉर्मली, आपण आपल्या कंपनीत इंटरव्ह्यू कसे घेतो, काय काय प्रश्न विचारतो, काय असतात प्रश्न आपले सांगा. साधारण काय विचारतो? नाव काय, इथून सुरुवात. माहीत आहे रिझ्यूममध्ये आलं आहे नाव, तरी आपण ते विचारणार.